सासूला वाटलं बासुंदी बुडाला लागू नये म्हणून पुढे गेले सासून पातेल्यावरचं झाकण काढलं. सासू सुनाला म्हटले तात वाढायला ठेवा, तोपर्यंत मी काय करते, बासुंदी जर बुडाला लागली असतील तर पाहते म्हणून पळी अशी हातात घेतली आणि अशी हलवू लागली. महाराज हालीत काय झालं होतं, रात्रभर जावायची वाट पाहत होती म्हणून रात्रभर म्हातारी झोपलीच नव्हती महाराज. आणि सकाळी म्हातारीनं दुपारच्या टायमात लय ऊन लागलं म्हणून म्हातारीनं फ्रीज मधली पाण्याची थंडगार बाटली पाण्याची पिली होती. म्हणून म्हातारीला काय झाली होती, सर्दी झाली होती महाराज, थोडीशी सर्दी. आणि सर्दी झाली होती म्हातारी बासुंदी हलवायला बसली महाराज अशी आणि हटवायला बसली. नेमकं बासुंदी हटवायला बसली महाराज आणि चुलीला जाळ कमी पडला म्हणून मोठी सून आली आणि मोठ्या सुनीनं 2 गवऱ्या घेतल्या आणि चुलीत घातल्या. किती गवऱ्या, 2 गवऱ्या घेतल्या आणि चुलीत घातल्या. कशासाठी घातल्या, त्या जाळ लागण्यासाठी. पण गवऱ्याचा जाळ लागतो का, नाही. त्या गवऱ्याचं काय झालं, धुपण. आधीच म्हातारीला झाली होती सर्दी आणि त्यात पुन्हा झालं धुपण म्हातारीचे गेलं नाका तोंडात. आणि महाराज म्हातारीच्या नाका तोंडात धुपण गेलं, म्हातारीला सर्दीची उबळ आली. आणि जशी म्हातारी ठसकली का तसं म्हातारीच्या नाकातलं मटेरियल कुठं पडलं, पातेल्यात. आणि नेमकं जे म्हातारीच्या नाकातलं मटेरियल पातेल्यात पडलं का ते खिडकीतून कोणी पाहिलं, जावयानं पाहिलं महाराज. बासुंदी झाली महाराज, सगळे जेवायला बसले महाराज. सगळ्या पदार्थाला सगळे हात लावत होते, जावई सगळ्या पदार्थाला हात लावत होतं, पण बासुंदीकडे पाहत सुद्धा नव्हतं. आणि जावयाच्या संघ जे बसलेले होते का त्यानं 6 वाटे आणल्या. काय, येऊ द्या बासुंदी, येऊ द्या बासुंदी. 6 वाटे आणल्या. सासूने विचार केला ज्याच्याकरता बासुंदी केली ते खायना, म्हणून सासूनं शहाण्या माणसाला बोललेलं, म्हणलं तात्या आमच्या जावायला विचारा काही जर लग्नातली रुसवा फुगी असेल तर माझ्या हातातल्या 2 तोळ्याच्या पाटल्या आहेत, त्या पाटल्या वटकणाला लाविते पण बासुंदी खा. तात्या आले जावायला म्हटले, जावई बापू 1 लाख रुपयाच्या पाटल्या तुमच्या वटकणाला येते पण बासुंदी खा. जावई काहीच म्हणी ना महाराज, ऐक म्हणी ना. मोठा मेहुणा आला, तो पुण्याला होता महाराज. मोठ्या मेहुणानं सांगितलं, जावई बापू 4 व्हीलर गाडी घेऊन देतो तुम्हाला 4 चाकाची, 1 रुपया तुम्ही देऊ नका, पण एवढी बासुंदीची वाटी खा. तरी सुद्धा जावई खाईना महाराज. मग शेवटी म्हातारी आली, म्हातारीनं पदर घेतलं डोक्यावरती, जावई बापू चुकलं म्हणे माझ्या नावावर 4 एकर जमिनी वैरागडमध्ये ती तुमच्या नावावर करून देते, पण एवढी बासुंदी. तरी सुद्धा जावई बापू बासुंदी खाईना महाराज. का म्हणून खाईना, आणि मग म्हातारीने विचारलं, जावई बापू जाऊ द्या पण तुम्ही बासुंदी खात का म्हणून नाही तेवढं तरी मला सांगा. जावयाने सांगितलं, मामी झाकलेली मूठ 1.25 लाखाची. आता मी जर बासुंदी का खात नाही हे जर सांगितलं मी तर जैन खाल्ली त्याशी काय होईल, परेशान होईल म्हणे महाराज. त्याच्यामुळे न सांगितलेली बरी. आता संपलं दृष्टांत. मला सांगा जावई बासुंदी का खात नव्हता, कारण ते बासुंदीत काय मसाला वापरला ते कोणाला माहित होतं, ते फक्त जावायलाच कळलं महाराज. म्हणून जावयाने ती बासुंदी खाल्ली नाही. म्हणजे त्या बासुंदीतलं दुःखात्मक वर्म फक्त जावयाला कळालं म्हणून त्यानं बासुंदीचा स्वीकार केला नाही. आणि ज्याला बासुंदीतलं ते दुःखात्मक वर्म कळालं नाही का ते फक्त येऊ द्या आपलं तसंच झालं महाराज. संतरूपी जावयाला या संसार रूपी बासुंदीतलं दुःखात्मक वर्म कळालं म्हणून त्यांनी लाता मारल्या. तुम्हाला मला या दुःखरूपी बासुंदीतलं संसार व मना ते मनी बैसले, व मना ते मनी बैसले, व मना ते मनी बैसले, विठ्ठले हे चित्त प्रपंच पासोनी, व मना ते मनी बैसले, व मना ते मनी बैसले, प्रपंचापासून व म्हणते मनी बैसले. बघा संतांना दुःखात्मक वर्म कळालं म्हणून संतांनी लात मारली आणि म्हणून त्यांचा अधिकार म्हणला महाराज. आणि एवढ्या अधिकारानं तुकोबाऱ्या देवाच्या समोर उभे आहेत. आता मागणी कुणाला मागतायत तर ऐका, देवाला. कोण देव,
तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे असा असणारा सार्वभौम तो देव त्या देवाच्या समोर उभे आहेत. आणि देवाच्या समोर काय विषय आहे महाराज? काय विषय आहे? अभंगाचं पहिलं चरण. त्याची घडावी संगती. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महत्वाचा मुद्दा सांगतात जगद्गुरु तुकोबाराय महाराज. अभंगाला चिंतनाला आरंभ करतोय मी. तत्पूर्वी एक विनंती करतो बघा, त्याला वाजू द्या ना. गोड लेकरू आहे महाराज, खूप तयार पोरग आहे, लय तयार आहे. आता त्याचं वर्णन मी करण्यापेक्षा वाजवताना लक्षात येत ये कोणी दोन तिकून होतं काय लावून घ्या हो दे काय अडचण. चला कुठे गेला की कधी त्या स्वर लावलंय. विढाला 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 देववसे चित्ती त्याची घडावी संगती. लक्ष देऊन ऐका. अभंगामध्ये भगवान जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा ज्याच्या चित्तामध्ये तुझी वास्तव्य आहे, ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे, त्याची मला काय घडू दे? संगत घडू दे. का? कारण परमार्थामध्ये सगळ्यात मोठी किंमत कशाला आहे? सगळ्यात मोठी किंमत परमार्थात कशाला आहे? ऐका, पटवून देतो तुम्हाला. शरीर जर आपलं सुदृढ व्हावं, शरीर आपलं व्यवस्थित राहावं असं जर वाटत असेल तर शरीरामध्ये प्रमाणात लागतं पित्त. काय लागतं? काय लागतं? पित्त. शेतीमध्ये उत्पन्न चांगलं मिळावं असं जर वाटत असेल तर शेतीमध्ये काय लागतं? खत. समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी असं वाटत असेल तर आपली समाजात काय लागते? पत्त. संसार नीट चालावा असं वाटत असेल तर संसारात काय लागतं? वित्त. तसं परमार्थ फलद्रूप व्हावा असं जर वाटत असेल तर परमार्थात काय लागतं? चित्त. आणि परमार्थात जर चित्त नसेल तर तुकोबाराय चित्त नाही नामी तर ते व्यर्थ, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. त्रिवाणी संगमी नाना तीर्थभ्रमी, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ.
मी पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परमार्थात जर चित्त नसेल तर तुकोबाराय म्हणतात काय मांडी येले प्रेत. म्हणून जवळी नाही चित्त. ते जवळी नाही चित्त. झालं लगेच झालं. त्याच्यावरून समजून घ्यायचं काय मांडी येले प्रेत पण कधी जवळी नाही चित्त. म्हणून परमार्थात किंमत कशाला दिलेली आहे. बरं देव यावा असं प्रत्येकाला वाटतो महाराज प्रत्येकाच्या जवळी पण तो येतो कधी. तो येतो कधी. तुका मने चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त करावे निर्मळ येवोने गोपाळ राहे तेथे. देव येण्याकरता चित्त शुद्ध करावं लागतं महाराज. चित्त शुद्ध करावं लागतं. मग ऐका चित्त जर शुद्ध करायचं असेल तर चित्त शुद्ध करण्याकरता साबण कोणता वापरावा लागेल महाराज. चित्त शुद्ध करायचं ना शरीर शुद्धी करता आपण अनंत साबण वापरू शकतो पण चित्त शुद्ध करण्याकरता कुठलं साधन आहे महाराज. नामसंकीर्तन केवळ आणि केवळ. ऐका बरं का भगवंताचं भजन एवढी ताकद आहे महाराज की त्या भजनानं आपलं चित्त एवढं पवित्र बनतं एवढं शुद्ध बनतं एवढं शुद्ध बनतं की ते चित्त भजनानं शुद्ध एवढं बनतं की देवाला राहण्याकरता तिथे जागा स्वच्छ होते बघा. पण कशाने तर त्याला साधन काय आहे भगवंताचं नाम. नाम आहे. आणि सांगू तुम्हाला कलियुगामध्ये देवाची प्राप्ती आपल्याला करायची ना तर कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. म्हणून ऐका परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली चित्त. चित्त सांगितलं आणि चित्त जर परमार्थात नसेल महाराज तर परमार्थ करून उपयोग नाही. नाही मंबाजी बुवाच्या शरीराला 10 लागला. आगाग होऊ लागली महाराज. आगाग धावत 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 मंबाजी बुवा माऊलीच्या समाधीला मिठी मारायला आली. माऊलीनं सांगितलं बाबा आता ती दवाखाना इथं राहिला नाही देहूला गेला म्हणे. ते देहूला आले तर कुंभाराकडे पाय पकडे महाराज. शरीराचा दाह नीट करण्याकरता तुकोबारांनी एक मंत्र दिला. एक मंत्र चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याघ्रहीन खाते सर्पतया व्याघ्रहीन खाते सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याघ्रहीन खाते सर्पतया व्याघ्रहीन खाते सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. शुद्ध तरी शत्रू मित्र होते. व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र न खाती. हा मंत्र दिला महाराज. चित्त साहे झालिया भोळे आहे भोळे आहे कसाय झालिया कसाय झालिया कसाय झालिया. थोडे म्हटले थोडे पण कधी कधी थोडे चित्त साह्य झालिया. बरं का म्हणजे परमार्थात सगळ्यात मोठी किंमत कशाला दिली चित्त. म्हणून तो गोपाऱ्या म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये देवा तुझं वास्तव्य आहे त्याची मला काय दे संगत. अखंड या तुझी प्रीती मदतेचा या ती संगती.
जया तुझी प्रीती मग दे तयाची संगती देवा ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे त्याची मला संगत दे. मग ऐका, चित्तामध्ये कोण असलं पाहिजे? कोण असलं पाहिजे? तो असला पाहिजे. का? कारण ज्या दिवशी आपल्या चित्तामध्ये तू बसला का महाराज, तर तुम्हाला मला भजन करा म्हणण्याची आवश्यकता नाही. तुका म्हणे नेदी अनेकाची हाती बैसल असे चित्ती. एकदा का तू आपल्या चित्तामध्ये बसला ना महाराज, मग तिथं कोणाचंच काही चालत नाही महाराज. म्हणून ऐका, आपल्या मुखामध्ये नाम येतं महाराज, पण कधी येतं? बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी. पण त्याला अगोदर कुठं बसावं लागतं? मनामध्ये, चित्तामध्ये त्याला बसावं लागतं महाराज. का? एखादी गोष्ट जर आपल्या चित्तामध्ये बसली की माणसं त्याच्यासाठी काही सुद्धा करतात. म्हणून देव चित्तामध्ये बसला पाहिजे. येत बैसल्या ठाया, येत बैसल्या ठाया, एक बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया, आसने व्यापी देवराया, देवराया निर्मळ ते काया, निर्मळती काया येथे अधिष्ठान तयाचे, तेथे अधिष्ठान तयाचे. म्हणजे ते चित्त चालत तिथं. तेथे म्हणजे इथे अधिष्ठान कुणाचं? चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. मग देवा ज्याच्या चित्तामध्ये तुझी वास्तव्य आहे त्याची मला काय दे? संगत दे. आता ऐका, संगत गोड शब्द आहे महाराज. का? कारण मी नेहमी सांगत असतो, माणसं बिघडतात कशामुळं? संगतीमुळं. माणसं सुधारतात कशामुळं? पतन उद्धार संघाचा महिमा. हो, माणसं नीच पदाला जातात त्याला कारण काय आहे? संताची संगत. आणि माणसं उंच पदाला जातात याला कारण काय आहे? संगत. फक्त दोनच प्रकार संगतीची, चांगली आणि वाईट. वाईटाची जर संगत घडली महाराज तर काय होतं ऐका. वाईटाची जर संगत घडली तर काय होतं ऐका. काय होतं? घायाळाचा करिता संग अंगो अंग माखली. तुकाराम महाराज म्हणतात, वाईटाची जर संगत झाली महाराज तर वाईटच होतो. हो, गधे को गधा मिला खा गया दो लाता, सज्जन को सज्जन मिला हो गया दो बाता. वाईटाची जर संगत झाली तर वाईटच होतं. दादा आणखी प्रमाण सांगू तुम्हाला, ऐका. आपण दान देत असतो. दान देतो की नाही? खरं सांगा, आपण दान कसं देतो? कसं देतो दान? जे कुठं चलत नाही ते, जे कुठं चलत नाही ते. बोला ना. आता उद्याच्या दिवशी तुम्ही सगळेजण मारुतीला नारळ फोडणार. कळत बसला म्हणून तुम्ही काय करणार? नारळ फोडणार. खरं सांगा मला, तुम्ही नारळ घरी कोणतं नेणार? जे चांगलं निघालं ते. आणि इथं कोणतं ठेवणार? जे खराब निघालं असंच महाराज. जे आपल्या कोणत्याच कामाचं नाही लोक ते कोणाला देते? देवाला देते. पण त्याविषयी सोडून ओढाळाचा करिता संग अंगो अंग नास. ओढाळाचा करिता संग, मला प्रमाण आठवतात. ओढाळाचा करिता, घायाळाचा करिता संग अंगो अंग माखले. ऐका, ओढाळाच्या संगे सात्विक नासले. बरं का? ओढाळाच्या संगे, वाईटाच्या संगतीनं चांगलं सुद्धा नाश होतो महाराज. म्हणून वाईटाची संगत सोडून द्या, चांगल्याची संगत ऐका. चांगल्याची संगत ऐका. 2 मिनिटं फक्त चांगल्याची संगत ऐका. लक्ष देऊन ऐका. चांगल्याच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर काय होतं ऐका. बैसता संताचे संगती कळू आले कमळापती, आपले कोणीच नवते निश्चय चित्ते दृढ झाला. सांगू तुम्हाला, मनोमार्ग गती आकळावा श्रीपती, येणे पंथे केने पंथे संताची संगती. सांगूच आणखी तुम्हाला काय मिळतं महाराज संतांच्या संगतीमध्ये? काय मिळतं? ओ संतांच्या संगतीमध्ये तिने निमिष मात्रे देह पालटविला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ऐका, वेळ प्रसंगी संतांच्या संगतीमध्ये स्त्रीचा पुरुष करण्याची ताकद आहे. सांगूच आणखी जरा पुढं.
सांगूच आणखी जरा पुढं. वेळ प्रसंगी संतांच्या संगतीमध्ये एवढी ताकद आहे महाराज. किती मेले माणूस जित उठवील वेळ काळाशी ग्रशील. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद सुद्धा कशामध्ये आहे? संतांच्या संगतीत. कधी झाली मेलेले माणसं जिवंत? विचारतो तुम्हाला मी प्रश्न. मला सांगा, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. मेलेल्या माणसाला ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबाची अंत्ययात्रा चालली होती. अंत्ययात्रा मंडळी रडत होत्या. ज्ञानोबारांनी विचारलं, काकू का रडता? म्हणे माझे मालक चालले. काय नाव? सच्चिदानंद. खाली ठेवा. हात लावला न उठून उभा केलं महाराज. म्हणजे ऐका, संतांच्या संगतीमध्ये निर्जीव चालविली भिंती, रेड्यामुखी वेद बोल विला. ही ताकद कोणामध्ये आहे? संतांच्या संगतीमध्ये महाराज. एवढी संगती ताकद आहे हो संतांच्या, एवढी संगती ताकद आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा मला त्यांची काय दे, संगत दे. बरोबर का तशी त्यांची तुम्हाला संगत का पाहिजे महाराज? अभंगाचं ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. वासना देवा, माझ्या मनाला ते आवडते म्हणून तू काय कर देवा, माझ्या मनाला आवडते ना. आणि ऐका, परमार्थ आपल्या मनाला आवडेल तू करावा. का? कारण जगतामध्ये आपला एकच मित्र असा आहे महाराज, त्याचं नाव आहे मन. तो माणसाला कधी खोटं बोलतोय का? नाही बोलत. तुकोबाराय सांगतात, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. ज्याप्रमाणे आपल्या आईलाच माहिती की आपला बाप कोण आहे, त्याप्रमाणे आपण वरच्या अंगानं किती फेटे बांधून कीर्तन करा, पण आपलं मन आपल्याला सांगते तू पाप करतो की पुण्य करतोय. म्हणून मनासारखा मित्र नाही. म्हणून मनाला जे आवडतंय का तो परमार्थ केला पाहिजे. आणि देवा माझ्या मनाला आवडते म्हणून तू काय कर देवा, पुरवावी वासना. आता वासनेबद्दल जर बोलू लागलो महाराज तर वासना खूप वाईट आहे महाराज, वासना खूप वाईट आहे. महाराज म्हणतात, वासना ओढाळ गाय गाड्यानो, वासना ओढाळ गाय. तिचा काय करावं म्हटले? हाणून मोडावा पाय गाड्यानो, हाणून मोडावा पाय. कारण वासना थांबतच नाही. आणि त्या सोडून तुम्हाला मला जन्म मरणाला कारणीभूत काय आहे? जन्म घेणे लागे.
आणि तुकोबाराय म्हणतात ती वासना पूर्ण करतं. ती वासना नाही, वासनेचे दोन प्रकार माझ्या बुद्धीनं दोन. वासनेचे कोणते ऐका, एक प्रापंचिक वासना आणि एक पारमार्थिक वासना. मग पारमार्थिक वासना माझी देवा तू काय कर, पूर्ण कर. काय पारमार्थिक वासना आहे? देव वसे चित्ते त्याचे घडावे संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. आणि महाराज यदा कदाचित तुमची जर ही इच्छा मी पूर्ण केली तर तुमच्या अंतःकरणामध्ये पुन्हा वासना निर्माण होणार नाही. कशावरून? तुम्ही पुन्हा कुठली वासना निर्माण करताल? तुकोबाराने देवाला हात जोडले आणि तिसऱ्या चरणामध्ये आपले हरिजना सवे भेटी, 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 हरिजना सवे तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा हरिजना सवे भेटी, नहो अंगो संग तुटी, नहो अंगो संग तुटी. देवा हरिजन म्हणजे संत, त्यांची एकदा मला भेट झाली ना तो अंगो संगानं एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, वायू योग जन्मी, वायू योग जन्मी, एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग. देवा आणि एकदा त्यांचा संग मला घडला का न व्हावा वियोग जन्मोजन्मी. देवा मला तो वियोग सहन होणार नाही का? कारण ऐका बरं का, संत भेट खूप कठीण आहे महाराज. आणि संत जर भेटले ना, संतांपासून दूर आपल्याला व्हावंसं वाटतं. जर दूर झालं तुम्हाला मला दुःख होते याच्यात नवल नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा संतांची ताटात तुला सुद्धा सहन नाही झाली देवा. अरे देवा आठवतो दिवस ज्या दिवशी एका संताची तुला ताटातूट झाली, त्या दिवशी तुझी अवस्था काय झाली. नामदेव राय लिहितात
त्यात संतांना वाट लावण्याकरता तू आला देवा. देव निवृत्ती जाणे धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर वैसावया. गोड लिहिलं नामदेवरायांनी. नामदेवराय लिहितात, देवा देवा तुझ्या हातानं तू गाईच्या सेनानं सारवलेल्या जागेवरती हाताला धरून माझ्या माऊलीला नेऊन बसवलं देवा. आणि जसं तू माऊलीला तिथं नेऊन बसवलं देवा, माऊली त्या जागेवरती बसली, पद्मासन घातलं माऊलीनं. आणि देवा तुझ्याकडं पाहत पाहत देवा ज्ञानोबानं डोळे बंद केले. ऐका ना, जसे ज्ञानोबाचे डोळे बंद झाले का तसं विश्वाच्या मालकाच्या डोळ्यात पाण्याच्या धारा आल्या. का? तो जगाचा बाप त्या माऊलीच्या साठी अंतकरणापासून अश्रू वाहतात, डोळ्यात धाय धाय पाणी येत आणि तो जगाचा बाप त्या दगडापर्यंत येतोय आणि रडतोय. पण जोपर्यंत त्या विश्वाच्या मालकाला माझी माऊली दिसत होते का तोपर्यंत जास्त दुःख नाही वाटलं. पण ज्या वेळेला लावी आली शिळा समाधीशी जगाच्या बापाने तो दगड ती शिळा आपल्या हातानं ज्या वेळेला लावली का त्यावेळेला विश्वाच्या मालकाला अजिबात दुःख सहन नाही झालं. तो जगाचा बाप त्या दगडावरती आपलं मस्तक आदळू आदळू रडू लागला. जनावरासारखा तो रडतोय आणि एकच आवाज देतोय, माऊली 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 माऊली. आक्रोश करून जगाचा बाप त्या दगडावरती डोकं आदळून रडतोय. निवृत्तीनाथानं देवाचे हात पकडले. देवा देवा अरे ही जर तुझी अवस्था देवा तर वरती सर्व संत मांदी आली आहे देवा. देवा चिमुकली माझी मुक्ता वरती देवा. देवा लहानसा माझा सोपान आहे देवा. देवानं तुला रडताना जर या भावंडांनी पाहिलं ना देवा, देवा तुला रडताना जर या संतांनी पाहिलं ना देवा, त्यांची अवस्था काय होईल देवा, स्वतःला सावरणं देवा. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ मनती धरा धरा निवृत्तीशी सुपन मुक्ताबाई साधिती शरीर. दहाड दिवशी आम्ही सर्वांनी आपलं अंग टाकून दिलं आणि प्रत्येक जणाला देवानं पाहलं. देव प्रत्येक जणाला पाहतोय. फक्त आणि फक्त एकच आवाज आहे महाराज. प्रत्येक संत एकामेकाच्या गळ्यामध्ये पडतो आणि जनावरासारखा रडतोय. तिथे एकच आवाज आहे फक्त, माऊली माऊली विश्वाच्या बापाला जगाच्या मालकाला ते दुःख नाही सहन झालं. पांडुरंगानं स्वतःला सावरलं मायबा. स्वतःचे डोळे पुसले. सर्व संतांना आपल्या छातीला लावलं. संतांचं सांत्वन केलं देवानी. तो विरह सहन नाही झाला जगाच्या बापाला. जगाच्या बापानं आपला पाय काढला आणि देव पंढरपुराच्या दिशेने निघाले. आले पंढरपुरात. ऐका ना दादा, ज्यावेळेला देव पंढरपुरामध्ये आले का, पंढरपुरामध्ये आले, देवानं पाय आपला महाद्वारामध्ये टाकला. टाकल्याबरोबर माझ्या माऊलीची आठवण आली आणि आठवण आल्याबरोबर जनावरासारखा माझा बाप रडतोय महाराज. धावत धावत आला माझा बाप आणि माझ्या बापानं गरुड खांबाला मिठी मारली आणि जनावरासारखा रडू लागला. रुक्मिणीनं आवाज ऐकला, धावत आली माझी आईने विचारलं, मालक सगळं जग ज्या दिवशी रडते त्या दिवशी तुम्ही सांत्वन करता, आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू काय? त्यावेळेला रुक्मिणीच्या गळ्यात मिठी मारली आणि स्पुंदू स्पुंदू देव रडतात. रुक्मिणीनं पदरानं डोळे पुसले विचारलं, पण रडता का? त्यावेळेला जगाच्या बापानं उत्तर दिलं, रुक्मिणी देव बोले रुक्मिणी हाय
रुक्मिणी हा ज्ञानोबा एकच डोळ्यानं मी तो योगी पाहला आणि तो भविष्यामध्ये मला डोळ्यानं दिसणार नाही, म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. मग देवा, ज्ञानोबारायांची ताटातूट तुला सहन नाही झाली देवा, तुला सहन नाही झाली देवा, म्हणून मला सुद्धा काय कर देवा. न हो अंगो संग तुटी, संतांपासून दूर मला जाऊ देऊ नको देवा, नको जाऊ देऊ. आणि महाराज मग तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा त्याच्याकरता मला मरावं जरी लागलं देवा तरी चालेल, आणि मी मेल्याच्या नंतर पुन्हा जरी जन्माला आलो तर मला फक्त एकच दे, शेवटचं चरण. तुका म्हणे दीने, 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 तुका म्हणे तुका म्हणे दीने, रे तुका म्हणे दीने, 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 तुका म्हणे भले संत संगष्टनी ऐशी आवडते मना, देवा पूर्वावी वासना विठोबार शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, देवा तुका म्हणे जिने मला जगणं जरी या ठिकाणी देवा तू दिलंस ना, आयुष्य जरी मला दिलं ना देवा, फक्त एकच काम कर, भले
संत संगष्टने केवळ आणि केवळ संतांच्या संगतीमध्ये दे. का? कारण ऐका महाराज, संतांची संगती ही देवाला सुद्धा पाहिजे, देवाला सुद्धा आवडते. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी कुठे आला, संत सदनी राहिला. देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. देवाला सुद्धा संतांच्या पायाची आवश्यकता आहे, संतांच्या पायाच्या मातीची गरज आहे, संतांच्या संगतीची गरज आहे. म्हणून देव म्हणे पुरतसे कोड, संगती या गोड वैष्णवाची देवाला सुद्धा आवश्यकता आहे, देवाला सुद्धा गरज आहे. म्हणून तर देव एवढा खाली येतो महाराज. अर्जुनाची घोडी किती खाली आला तो परमात्मा, किती खाली आला. सज्जन कसा या विकू लागे, मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. याच्यापेक्षा खाली सांगू का तुम्हाला. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हका मारी. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, देवा मला केवळ आणि केवळ काय दे, संतांची संगत दे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. ज्ञानेश्वर माऊली माऊली